नोटाबंदी सारखा आणखी एक मोठा बदल होणार आहे. घाबरू नका, नोटाबंद नाही होणार, पण खिशातल्या कागदाच्या नोटा गायब होऊन त्या जागी चक्क प्लास्टिकच्या नोटा येणार आहेत. गोष्ट अशी आहे की आरबीआयने आता भारतात प्लास्टिकच्या नोटा आणण्यावर गांभीर्याने विचार करते. म्हणजेच येणाऱ्या काळात तुम्हाला 100, 200 आणि 500 रुपयांच्या चक्क प्लास्टिकच्या नोटा पाहायला मिळू शकतात. आता तुम्ही म्हणाल यात काय वेगळं, तर असं सांगितलं जात आहे की या नोटा लवकर फाटणार नाहीत, पाण्यात भिजल्या तरी विरघळणार किंवा खराब होणार नाहीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या खूप जास्त काळासाठी टिकतील. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर यांसारख्या जगातील 60 पेक्षा जास्त देशांमध्ये आधीपासूनच प्लास्टिकच्या नोटा वापरल्या जात आहेत. आता भारतातही याच्या तयारीच्या बातम्या समोर येत आहेत. जर आरबीआयचा हा प्रयोग यशस्वी ठरला तर लवकरच कागदाच्या नोटांच्या जागी प्लास्टिकच्या नोटा येतील. तुम्हाला काय वाटतं, भारतामध्ये कागदाच्या नोटा बंद करून प्लास्टिकच्या नोटा आणायला हव्यात का? तुमचे जे काही मत असेल ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि एक विचार घडवण्यासाठी पुढे या.